नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलवर. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत राशीचक्रातील सर्वात हुशार, समजूतदार आणि प्रत्येक गोष्टीचे अचूक नियोजन करणाऱ्या राशीबद्दल. ती म्हणजे कन्या राशी. 17 मे पासून 14 जूनपर्यंतचा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत विलक्षण ठरणार आहे. कारण या दरम्यान अधिक महिनासुद्धा आहे आणि काही गोष्टी कन्या राशीच्या आयुष्यात होणार आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमच्या राशीबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या पत्रिकेबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा जीवनात खूप जास्त कर्ज झालेलं असेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, पैसा टिकत नसेल, स्वप्न पूर्ण होत नसतील, लग्न जमत नसेल किंवा अन्य बाधा, त्रास तुम्हाला असेल, प्रश्न असतील, मार्ग मिळत नसेल, तर तुम्ही एकदा पत्रिका बघावी. योग्य ज्योतिषाकडून बघावी. त्यात कोणत्या बाधा, दोष तर नाही ना? आणि असेल तर मग योग्य उपाय आणि योग्य सेवा करून यातून बाहेर पडता येतं. योग्य काळ, शुभ काळ आपल्या जीवनात कधी आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ शकतो. यासाठी पत्रिका सविस्तर विश्लेषण करणं महत्त्वाचं असतं. या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. आम्ही तुमची पत्रिका बघू, तुम्हाला योग्य काळ सांगू, दोष आहे की नाही ते सांगू, असेल तर उपाय आणि सेवासुद्धा देऊ. मित्रांनो, कन्या राशीचा स्वामी बुध आहे. 17 मे नंतर सूर्य आणि बुध यांची युती तुमच्या राशीसाठी नवनवीन संधी घेऊन येत आहे. कन्या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करण्यात पटाईत असतात. या काळात तुमची ही क्षमता अधिक तीव्र होईल. तुम्ही घेतलेले व्यावसायिक किंवा आर्थिक निर्णय अचूक ठरतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव लोकांवर पडेल. रखडलेली कामे केवळ योग्य संवादाने साधल्यामुळे त्या पूर्ण होतील. या काळात कामाचा व्याप वाढल्यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये हात घालणे टाळा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अधिक महिना हा भगवान विष्णूचा आशीर्वादाचा महिना मानला जातो. कन्या राशीसाठी हा काळ धार्मिक आणि मानसिक शांततेचा ठरणार आहे. जर तुमचे पैसे बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकलेले असतील किंवा कोणी घेतले असतील तर या अधिक महिन्यात ते परत मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून डोक्यात सुरू असलेल्या विचारांचा गोंधळ आता कमी होईल. अध्यात्माकडे ओढा वाढल्यामुळे मनाला एक वेगळीच शांतता लाभेल. या महिन्यात कन्या राशीच्या लोकांनी केलेले कोणतेही लहान मोठे दान त्यांच्या भविष्यासाठी प्रगतीचे उघडणारे मार्ग ठरणार आहे. मित्रांनो, नोकरी करणाऱ्यांना नवीन आणि चांगल्या संधी मिळतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. वरिष्ठांचे सहकार्य सुद्धा तुम्हाला लाभणार आहे. जे लोक भागीदारीत, पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतात किंवा स्वतःचा स्टार्टअप सुरू करत आहेत त्यांना मोठा आर्थिक फायदा होईल. नवीन करारावर स्वाक्षरी होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्यांना या काळात अत्यंत सकारात्मक निकाल पाहायला मिळतील. जोडीदारासोबतचे जुने मतभेद संपतील. घरात एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्याचे नियोजन या काळात निश्चितपणे होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी अधिक भाग्यवान बनवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. ते म्हणजे दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा आणि गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा. यामुळे बुधाचे दोष दूर होतील. कन्या राशीसाठी 17 मे ते 14 जून हा काळ प्रगतीचे नवे दारे उघडणारा आहे. मिळालेल्या संधीचा योग्य वापर करा. तुम्हाला हा काळ आणि हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद.